वेलकम स्टुडंट. न्यू लेक्चर ऑफ करंट इलेक्ट्रिसिटी. विद्यार्थी मित्रांनो, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट या टॉपिकमध्ये कालपर्यंत आपण मीटर ब्रिज याचा स्टडी केला. त्यानंतर आज आपण नेक्स्ट जे काही इन्स्ट्रुमेंट आहे ते म्हणजे पोटेन्शियोमीटर याचा आपण स्टडी करणार. तर मग आता जनरली पोटेन्शियोमीटर म्हणजे काय पहिले आपण ते घेऊया आणि त्यानंतर कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग कसं असेल ते आपण शिकूया. ठीक आहे. तर जनरली पोटेन्शियोमीटर म्हणजे काय सांगतो आपण बघा. पोटेन्शियो, आता पोटेन्शियोचा अर्थच आपण सांगतो. पोटेन्शियो म्हणजे काय की पोटेन्शियल काय करायचं आपल्याला मेजर करायचं, म्हणजे थोडक्यात व्होल्टेज आपल्याला काय करायचं मेजर करायचं आहे. आणि मीटर म्हणजे डिव्हाइस असणार. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगतो आपण पोटेन्शियोमीटर काय. पोटेन्शियोमीटर इज अ डिव्हाइस विच इज यूज टू मेजर EMF ऑफ अ सेल और पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट. म्हणजे समजा 2 पॉईंटचा जर आपल्याला पोटेन्शियल मेजर करायचं असेल तर आपण हा पोटेन्शियोमीटर काय करतो यूज करतो. पण तुम्हाला असं वाटत असेल की आपण पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी आपल्याकडे ऑलरेडी एक इन्स्ट्रुमेंट आहे की त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव आहे व्होल्टमीटर. मग ते व्होल्टमीटरचा यूज आपण हे पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी करू शकतो. ठीक आहे. पण जनरली काय होत असतं की जो काही व्होल्टमीटर असतो हा व्होल्टमीटर काय करत असतो की जे काही त्याचं पोटेन्शियल आहे हा आपण समजा इन्फायनाईट रेजिस्टन्स असेल तर त्यावेळेस आपण त्याला मेजर करता येणार नाही. पण ज्यावेळेस आपल्याला फायनाईट रेजिस्टन्स असेल त्यावेळेस आपण त्याला यूज करतोय. मग आपण काय करतोय आता की जे काही व्होल्टमीटर आहे व्होल्टमीटर तुम्हाला इझी टू हँडल असतं, त्यामुळे आपण जनरल प्रॅक्टिकल पर्पजमध्ये त्याचा काय करत असतो यूज करत असतो. पण ज्यावेळेस आपल्याला मोर ॲक्युरेट जर का पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे एकदम स्मॉल अमाऊंटमध्ये व्हॅरी होणारं जर का व्होल्टेज असेल आणि त्या ठिकाणी जर का आपल्याला यूज करायचं असेल तर त्यावेळेस आपण पोटेन्शियोमीटर काय करणार आहे यूज करणार आहे. म्हणजे ॲक्युरेट मेजरमेंटसाठी आपण जनरली पोटेन्शियोमीटर यूज करतो. पण आता त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग जर का तुम्ही बघितलं तर त्यात तुम्हाला लक्षात येईल की आपण व्होल्टमीटरच काय यूज करतोय म्हणून. तर त्यानंतर आपण प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटरचा आता स्टडी करणार आहे. मग पोटेन्शियोमीटरचं जनरल प्रिन्सिपल काय असतो. वेन अ स्टेडी करंट इज पास थ्रू अ वायर ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया the potential drop across any portion of the wire is directly proportional to length of that portion. म्हणजे त्याचा अर्थ काय सांगतो बघा आपण की ज्यावेळेस एखादं वायर असेल त्या वायर ही जर का तुम्ही युनिफॉर्म क्रॉस सेक्शन असेल म्हणजे तिचा एरिया सेम असेल, तिचा रेजिस्टन्स सेम असेल, तिची डेन्सिटी सेम असेल, मटेरियल सेम असेल तर त्या सिच्युएशनमध्ये जर का त्याचा एखादा स्टेडी करंट जर का पास होत असेल एक त्यावेळेस जे काही पोटेन्शियल ड्रॉप असेल अक्रॉस एनी पोर्शन ऑफ द वायर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ द दॅट पोर्शन. मग जे काही जनरली जे काही डिव्हाइस असते ते डिव्हाइस तुम्हाला ह्या फॉर्ममध्ये आपण बघतो. ठीक आहे. तर जे काही पोटेन्शियोमीटर असते या पोटेन्शियोमीटरमध्ये एक सेल, एक की आणि एक रिओस्टॅट काय असतो कनेक्ट केलेला असतो. आणि जी काय वायर आहे युनिफॉर्म क्रॉस सेक्शनची जवळपास फ्यू मीटर म्हणजे जवळपास 2 मीटर टू 10 मीटरपर्यंत एवढी वायर काय असते ती ए आणि बी आपण म्हणजे काय फिक्स केली असते. त्यानंतर जे काही बॅटरीचं काय पॉझिटिव्ह टर्मिनल ते वायरच्या ए टर्मिनलला निगेटिव्ह टर्मिनल वायरच्या बी टर्मिनल काय असतं कनेक्ट केलेलं असतं. मग प्रिन्सिपल काय सांगितलं आपल्याला बघा की समजा आपण असं कन्सिडर करूया की हा तुमचा पोटेन्शियोमीटर आहे. आता मी एवढी मोठी 2 मीटर किंवा 10 मीटरची वायर आपण ड्रॉ करणार नाही, आपण त्याला शॉर्टमध्ये ती डायग्राम ड्रॉ करतो. मग काय सांगितलं नाही की समजा आपण एक टर्मिनल एला दिलेलं एक टर्मिनल सेलचं जर का बीला दिलं त्याच्या अक्रॉस रेजिस्टन्स वगैरे असणार आहे. फक्त आपण जनरल डायग्राम बघतोय. मग आता समजा ए टू बी ही त्याची जर का लेंथ पी असेल, ए टू बी ही त्याची लेंथ जर का एल असेल तर त्याच त्याचे काय पोटेन्शियल असेल कसं असेल व्ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल असणार आहे. मग आता समजा आपल्याला पी या पॉईंट जर का कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याची ए टू पी पॉईंटची जे काही पोटेन्शियल असेल ते कसं असेल फक्त एल लेंथ एवढं असेल. म्हणजे कसं बघा की समजा आपण असं कन्सिडर की समजा जे का तुमची लेंथ एल आहे असं आपण कन्सिडर होतो. लेंथ एल असेल पोटेन्शियल की तुमचं व्ही असेल. समजा 1 पोटेन्शियल तर किती असतं पोटेन्शियल डिफरन्स व्ही अपॉन एल असेल. 2 असता तर किती त्याला असता 2 व्ही अपॉन एल. ठीक आहे. 3 असतं 3 व्ही अपॉन एल. म्हणजे जर का आपण एक्स जर का कॅल्क्युलेट करायचं असेल आपलं किती असेल व्ही अपॉन एल इंटू एक्स एवढं काय असेल त्याचं पोटेन्शियल डिफरन्स असेल. म्हणजे त्याचा अर्थ काय पोटेन्शियल डिफरन्स डायरेक्टली प्रपोर्शनल काय तुमचा लेंथ आहे. मग आता आपण त्याचं डिस्क्रिप्शन बघूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा आपण जी काय वायर कन्सिडर केली त्या वायरचा समजा कॅपिटल आर हा त्याचा टोटल रेजिस्टन्स आहे. एल बी द टोटल लेंथ ऑफ वायर. मग जर का आपल्याला त्याचा रेजिस्टन्स पर युनिट लेंथ कॅल्क्युलेट करायची असेल तर रेजिस्टन्स पर युनिट लेंथ म्हणजे आपण त्याला म्हणणार स्मॉल आर, तो असेल तुमचा कॅपिटल आर अपॉन एल. त्यानंतर आपण असं कन्सिडर करू की व्ही ए बी म्हणजे ए टू बी हे जे काय पोटेन्शियल आहे हे काय तुमचं व्ही ए बी बी द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द वायर. ठीक आहे. आणि हे जे काय
पोटेन्शियल डिफरन्स, ह्या पोटेन्शियल डिफरन्स काय होता तुमचा ए टू बी या वायरमध्ये काय होता राहतो, फॉल होत जाणार म्हणजे कमी होत जाणार आहे. मग आपल्याकडे ओम चालू आहे, व्ही बी इक्वल टू आय आर, म्हणजे आपण काय लिहिणार करंट आहे आय इक्वल टू काय लिहू शकतो आपण व्ही बी अपॉन आर. पण जो काय आर आहे हा आपण जे इंटरनल रेजिस्टन्स सर्किटमध्ये असेल त्याचा आपण फॉर्म्युला लिहिला बघा, ई अपॉन आर प्लस स्मॉल आर इंटू कॅपिटल आर. म्हणजे आपल्याकडं जो काय स्मॉल आर आपण लिहिला तर बघा आर अपॉन एल म्हणजे कॅपिटल आर आपल्याला लिहिता येईल आर इंटू एल. म्हणजे जे तुमचं करंट जे काही इक्वेशन येते तुमचं व्ही बी अपॉन आर इंटू एल होणार आहे. मग आता आपण बघितलं की जे काही तुमचा करंट आहे टोटल करंट सर्किट म्हणून करंट किती फ्लो होते तुमचा व्ही बी अपॉन आर एल. आता आपण असं कन्सिडर करू, एक छोटासा पॉईंट कन्सिडर करू की ए टू पी ह्या पॉईंटला आपल्याला पोटेन्शियल काय करायचं आहे कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याची लेंथ आहे स्मॉल एल. मग आपण बघा लिहिले कन्सिडर पॉईंट पी विथ एनी पॉईंट अँड लेंथ ऑफ ए पी इक्वल टू एल. म्हणजे त्याची लेंथ समजा काय आपण ए पी कन्सिडर केली, म्हणजे त्याचा अर्थ काय की त्याचा रेजिस्टन्स किती असेल, रेजिस्टन्स असेल तो आर इंटू एल. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस व्ही ए पी जर का कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो कॅल्क्युलेट करून आपण त्याच्यावरचा करंट कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला मिळेल व्ही ए पी अपॉन आर इंटू ए पी. म्हणजे त्याचा अर्थ व्ही ए पी इक्वल टू काय तुमचा आय इंटू आर इंटू ए पी असेल. म्हणजेच व्ही ए पी इक्वल टू काय लिहिलं आपण आयची व्हॅल्यू आपण ऑलरेडी लिहिली व्ही ए बी अपॉन आर एल. ही व्हॅल्यू इक्वेशन सबस्टिट्यूट करूया इंटू आर एल, आर एल काय कॅन्सल, दॅट इज व्ही ए बी अपॉन कॅपिटल इंटू एल. मग हा जो काय याच्यावर तुम्हाला लक्ष येते की जे काही व्ही ए पी हा कसा तुमचा हा करंट तुमचा कसा असेल कॉस्ट असेल म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल काय तुमचा एल आहे. म्हणजेच व्ही ए पी डायरेक्टली प्रपोर्शनल काय ना एल. मग हा जो काय व्ही ए पी अपॉन एल हा जो काय फॅक्टर आहे, ठीक आहे, हा जो काय व्ही ए पी अपॉन एल हा जो काय फॅक्टर ह्या फॅक्टरलाच आपण काय म्हणतोय की इट इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल ग्रेडियंट. ठीक आहे, म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजेच आपण जर डिफाईन केलं तर पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे व्होल्टेज पर युनिट लेंथ इज कॉल्ड ॲज अ पोटेन्शियल ग्रेडियंट. त्याची डायमेन्शन असतात M1 L1 10⁻³ A⁻⁻1. त्यानंतर जर का आपल्याला EMF ऑफ सेल म्हणजे थोडक्यात त्याचं व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला असतो व्होल्टेज इक्वल्स टू आय इंटू आर इंटू एल. म्हणजे थोडक्यात आपण जो काय कॅपिटल आर आहे तो कॅपिटल आरची व्हॅल्यू आपण इथं ऑलरेडी किती लिहिली स्मॉल आर इंटू एल ती व्हॅल्यू इथं इक्वेशनमध्ये आपण सबस्टिट्यूट करू शकतो. त्यानंतर समजा तुमचा जो काय पोटेन्शियोमीटर आहे पोटेन्शियोमीटरमध्ये आपण असं कन्सिडर करू की त्यामध्ये तुमचा एक इंटर रेजिस्टन्स आहे, त्यानंतर रिओस्टॅट आहे आणि तुमचा एक वायरचा रेजिस्टन्स हा पण इन्क्लूड आहे. तर त्या सिच्युएशनमध्ये जो काही करंट असेल ते करंटचं इक्वेशन तुम्हाला मिळेल, करंटचं इक्वेशन मिळेल ई अपॉन आर प्लस आर एच प्लस आर. आर म्हणजे तुमचा रेजिस्टन्स ऑफ वायर, आर एच म्हणजे रिओस्टॅट आणि आर म्हणजे तुमचा स्मॉल म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स की जो बॅटरीसोबत असणार आहे. मग आता जो काही पोटेन्शियल ग्रेडियंट आहे म्हणजे व्ही इक्वल टू आपण जे काही इक्वेशन होतं आय इंटू आर म्हणजे ती इक्वेशन आपल्याला मिळेल बघा ई अपॉन आर प्लस आर एच इंटू आर इंटू आर अपॉन एल. ते इक्वेशन आपल्याला त्याचं पोटेन्शियल ग्रेडियंट काय करतील कॅल्क्युलेट करता येईल. मग आता हेच यूज करून आपण त्याची काही प्रॉब्लेम्स आहे पोटेन्शियोमीटरची बेसिक ह्या कन्सेप्ट होते ते आपण स्टडी करूया. बघा एक्झाम्पल नंबर फर्स्ट आहे अ पोटेन्शियोमीटर वायर ऑफ लेंथ 10 मीटर and resistance of 20 ohm is connected to a battery of 4 volt. Find out the potential across 1 millimeter length of the wire. बघा तुम्हाला काय विचारलं की एक पोटेन्शियोमीटर वायर त्याची लेंथ दिली तुम्हाला 10 मीटर, त्यानंतर रेजिस्टन्स दिला 20 ओहम, त्यानंतर बॅटरी दिली तुम्हाला 4 व्होल्टची. तर आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स विचारला आहे 1 मिलीमीटरच्या अक्रॉस. मग आता टोटल लेंथ दिली तुम्हाला 10 मीटर, आर दिला 20, लेंथ दिली 1 मिलीमीटर म्हणजे 1 × 10⁻³ मीटर. आपल्याकडे फॉर्म्युला व्ही इक्वल टू ई अपॉन आर प्लस आर एच प्लस आर टू आर एल इंटू एल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इक्वेशन काय बघा ईची वेळ टाकली आपण 4/20 + 0 कारण की आर एच आणि आर तुम्हाला 0 दिला आहे म्हणून 20/10 हा तुमचा रेजिस्टन्स पर युनिट लेंथ असेल. 20/10 इंटू लेंथ किती येईल तुम्हाला बघा 10⁻³ तिथं आपण सबस्टिट्यूट केली, कॅल्क्युलेशन केले तर आपल्याला आन्सर मिळेल 0.4 × 10⁻³ दॅट इज 0.4 मिलीव्होल्ट. अशा पद्धतीने तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. म्हणजे तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स काय करतील कॅल्क्युलेट करता येईल. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल अ पोटेन्शियोमीटर वायर ऑफ लेंथ 10 मीटर हॅज रेजिस्टन्स ऑफ 20 ओहम. इफ दिस वायर इज कनेक्टेड टू 20 ओहम रेजिस्टर इन दिस वायर, if this wire is connected with 979 ohm and cell of EMF 2 volt and internal resistance of 1 ohm, find potential gradient. ठीक, पोटेन्शियल ग्रेडियंट आपल्याला आता विचारलेलं आहे. मग आता पोटेन्शियल ग्रेडियंटचा फॉर्म्युला आपल्याकडे पुन्हा तोच आहे ई अपॉन आर प्लस आर एच प्लस आर इंटू आर अपॉन एल. ओके, बघा मग आता काय मिळेल तुम्हाला 2/20 + 979 + 1 20/10 म्हणजे किती आन्सर मिळेल तुम्हाला 4 × 10⁻³
3 व्होल्ट पर मीटर हे काय असेल तुमचं आन्सर असेल. तर ह्या फॉर्म्युल्याने तुम्ही कोणते ठिकाणचं पोटेन्शियल ग्रेडियंट कॅल्क्युलेट करू शकता. कधी कधी क्वेश्चनमध्ये तुम्हाला आर एच आणि स्मॉल इंटर्न रेजिस्टन्सची व्हॅल्यू दिलेली नसेल तर त्याची 0 कन्सिडर करायची आणि दिलेली असेल तर हा फॉर्म्युला यूज करून फाइंड आउट करायची. ठीक आहे. कधी कधी याच क्वेश्चनमध्ये तुम्हाला पोटेन्शियल ग्रेडियंट दिलेला असेल, ई दिलेला असेल, आर दिलेला असेल, आर एच कॅल्क्युलेट करायला होतील तर त्या सिच्युएशनमध्येही हा फॉर्म्युला तुम्हाला ॲप्लिकेबल असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन थोडंसं आता ट्रिकी आहे, फक्त समजून घ्या व्यवस्थित. A potentiometer wire of length 2 meter and resistance of 5 ohm is connected in a series with a resistance of 993 ohm and cell of EMF 2 volt and internal resistance of 2 ohm. Find potential gradient on the wire and length required to balance the potential difference of 4 millivolt. क्वेश्चन काय मला एक पोटेन्शियोमीटर वायर त्याची लेंथ दिली तुम्हाला 2 मीटर, रेजिस्टन्स दिला 5 ओहम आणि हा जर का सिरीजमध्ये कनेक्ट केला आहे त्याचा रेजिस्टन्स दिला आहे तुम्हाला 993 ओहम अँड सेल ऑफ EMF 2 व्होल्ट आणि इंटर्नल रेजिस्टन्स दिला आहे 2 ओहम. तर आपल्याला पोटेन्शियल ग्रेडियंट काय करायचं कॅल्क्युलेट करायचं. त्याचबरोबर जर का 4 मिली व्होल्ट जर का पोटेन्शियल असेल तर त्याची लेंथ किती असेल असा क्वेश्चन विचारलेला आहे. 2 क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहे. बघा आपल्याला गिवन जे दिले आपण त्यावर राईट डाऊन करून घेतलं आहे. लेंथ दिली 2 मीटर, रेजिस्टन्स दिला 5 ओहम, आर एच दिला 993 ओहम, आर दिला स्मॉल आर 2 ओहम. आता एक लक्षात ठेवायचं की याच्यात आरची व्हॅल्यू स्मॉल आर, कॅपिटल आर, आर ची व्हॅल्यू कशी कन्सिडर करणार. जी व्हॅल्यू सगळ्यात मोठी असेल ती तुमची रिओस्टॅटची व्हॅल्यू असेल, त्याच्यानंतर जी मोठी असेल ती तुमची रेजिस्टन्सची असेल आणि जो काही एकदम स्मॉल असेल तर तुमचा स्मॉल इंटर्नल रेजिस्टन्स असेल. ठीक आहे. उलटी दिली तुम्हाला 2 व्होल्ट. आपल्याकडे फॉर्म्युला आहे पोटेन्शियल ग्रेडियंट इक्वल टू I इंटू आर दॅट इज ई अपॉन आर प्लस आर एच प्लस आर इंटू काय असेल तुमचा आर अपॉन एल. बघा 2 अपॉन 5 प्लस 993 प्लस 2 इंटू 5 अपॉन 2 म्हणजे तुमचा टोटल आन्सर 2 अपॉन 1000 इंटू 5 अपॉन 2 म्हणजे तुम्हाला आन्सर मिळेल बघा 5 इंटू 10⁻³ व्होल्ट पर मीटर. आपल्या क्वेश्चन विचारते की लेंथ किती असणार. आपल्याकडे फॉर्म्युला आहे ई इक्वल टू आय आर एल किंवा व्ही इक्वल टू आय इंटू आर इंटू एल. आपल्याला एल कॅल्क्युलेट करायचं व्ही अपॉन आय आर म्हणजे एल इक्वल टू काय मिळेल बघा 4 इंटू 10⁻³ त्याने आपल्याला गिवन दिलेलं आहे की ह्या व्होल्टेजला किती असेल व्होल्टेज. ते व्होल्टेज आपण सर्च करूया 4 मिली व्होल्ट दॅट इज 4 इंटू 10⁻³ आणि तुमचा पोटेन्शियल ग्रेडियंटचं व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 5 इंटू 10⁻³ ठीक आहे. म्हणजे आन्सर मिळेल तुम्हाला 0.8 मीटर. त्यानंतर तुमच्यासाठी होमवर्कचा क्वेश्चन आहे. A potentiometer wire of length 10 meter has resistance of 20 ohm. If this wire is connected in series, resistance RH and cell of EMF 2 volt having negligible resistance, what resistance must be connected in series with the wire to get a potential across 1 millimeter as 10⁻⁶ volt? क्वेश्चन व्यवस्थित बघायचा आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. त्यानंतर एक डायग्रामच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन विचारलेला आहे बघा. EMF दिला 5 व्होल्ट, इंटर्नल रेजिस्टन्स दिला 0.5 ओहम, कॅपिटल आर दिले तुम्हाला 4.5 ओहम आणि वायरची लेंथ दिली तुम्हाला 3 मीटर. तर क्वेश्चन विचारला फाइंड द पोटेन्शियल ग्रेडियंट. तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करून तुम्हाला सेंड करायचं. ते झाले तुमचे पोटेन्शियोमीटरचे ॲप्लिकेशन थोडक्यात प्रिन्सिपल आणि त्यावरचे काही बेसिक प्रॉब्लेम. मग आता हा जो काही पोटेन्शियोमीटर ह्या पोटेन्शियोमीटरचे काही युजेस आहे ते युजेस आहे आपल्याला स्टडी करायचे. तर त्यामध्ये पोटेन्शियोमीटरचे काही युजेस असतात ते यूज बघा. पोटेन्शियोमीटर इज यूज टू मेजर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द रेजिस्टन्स. म्हणजे आपण आता जे काय पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट केला तर तो कॅल्क्युलेट करण्यासाठी याचा सगळ्यात महत्त्वाचा पहिला यूज आहे. त्यानंतर सेकंड आहे टू फाइंड आउट EMF ऑफ अ सेल. ठीक आहे. म्हणजे आपल्याला जर का सेलचा EMF कॅल्क्युलेट करता असेल तर त्या ठिकाणी आपण याचा यूज करतो. त्यानंतर सेकंड कंपॅरिझन ऑफ 2 EMF दॅट इज E1 अपॉन E2. जर का आपल्या 2 सेल दिलेले असतील आणि त्या 2 सेलचा जर का आपल्या EMF कम्पेअर करायचा असेल त्याचा आपण पोटेन्शियोमीटर यूज करतो. त्यानंतर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ अ सेल म्हणजे स्मॉल आरची जी काय व्हॅल्यू ती कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण याचा काय करत असतो यूज करत असतो. त्यानंतर कंपॅरिझन ऑफ 2 रेजिस्टर्स. जर का आपल्याला 2 रेजिस्टर दिले असतील त्यांचं कंपॅरिझन करण्यासाठी आपण पोटेन्शियोमीटर यूज करतो. आणि लास्ट आहे फाइंड द करंट इन अ गिवन सर्किट. तर सर्किट किती करंट आहे हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपण याचा यूज करणार आहे. ही झाली तुमचे यूज ऑफ पोटेन्शियोमीटर. त्यामध्ये आज आपण पोटेन्शियोमीटरचा जो का पहिला यूज आहे त्याचा आपण स्टडी करणार आहे ते म्हणजे कम्पेअर ऑफ 2 EMF. त्याला आपण म्हणतो डायरेक्ट मेथड. मग आता ह्या मेथडमध्ये तुम्हाला लक्षात येईल की बघा एक तुमचा पोटेन्शियोमीटर आहे त्याची वायरची जी काय लेंथ आहे तुमची 2 मीटर टू 10 मीटर असणार आहे. त्यानंतर ही जी काय वायर आहे ते आपण एका फिक्स वुडन बोर्डवर काय केले
किंवा एका उडन बोर्ड आपण तिला फिक्स केली. त्यानंतर जे काही बॅटरीचं काय पॉझिटिव्ह टर्मिनल आहे हे आपण ए पॉईंटला कनेक्ट केले आणि जे काही निगेटिव्ह टर्मिनल आहे ते की आणि रिओस्टरच्या द्वारे आपण बी या टर्मिनलला कनेक्ट केली. मग आता जे काय पॉझिटिव्ह टर्मिनल जे काय आहे सेलचं ते आपण E1 आणि E2ला काय केलं आहे कनेक्ट केलं आहे. म्हणजे असे EMF की ज्याची आपल्याला काय करायचं आहे EMF कम्पेअर करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल ऑफ EMF E1 and E2 whose EMF are to be compared are connected to point A ऑफ अ पोटेन्शियोमीटर वायर. ठीक आहे. पोटेन्शियोमीटर वायरचे आपण या टर्मिनलला कनेक्ट केली. त्यानंतर एक गॅलनोमीटर आहे. हा गॅलनोमीटर काय केला आपण विच इज कनेक्टेड बिटवीन टू की K1 अँड K2 अँड जॉकी. हा जो गॅलनोमीटर काय केला आपण जॉकीला आणि की K1 आणि K2 ला काय केलं कनेक्ट केलं. मग त्याचं जर आपण वर्किंग बघितलं. ठीक आहे. जनरल कन्स्ट्रक्शन आपण सांगितलं तुम्हाला. पोटेन्शियोमीटर ज्याचं EMF कॅल्क्युलेट करायचं ते आपण कनेक्ट केले. एक गॅलनोमीटर कनेक्ट केलं कीच्या अक्रॉस आणि त्याला काय केलं आपण जॉकी कनेक्ट केली. म्हणजे त्याला आपण म्हणतो थोडक्यात डिफ्लेक्शन मेथड काय करतो आपण आता इथं यूज करतोय. डिफ्लेक्शन मेथड की आपण त्याला नल पॉईंट मेथड असंही म्हणतो. मग आता नल पॉईंट मेथड आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी तुमचा गॅलनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवतो तुमचा काय असतो नल पॉईंट असतो. मग आता आपण काय करणार की ही जी काही की आहे ही की समजा आता क्लोज केली आपण. ठीक आहे. वेन द की इज क्लोज द क्लोज की K1 आणि काय केलं आपण ही की आणि K1 काय केली क्लोज केली. आणि त्यानंतर जी काही जॉकी ही जॉकी काय केली आपण मूव्ह केली. ठीक आहे. ज्यावेळेस आपण जॉकी मूव्ह करणार त्यावेळेस काय होईल की गॅलनोमीटर काय करलं आपल्याला काहीतरी काय करेल डिफ्लेक्शन दाखवणार आहे. ठीक आहे. मग आपण जी काही जॉकी ती आपण मूव्ह करणार की जोपर्यंत गॅलनोमीटर तुम्हाला काय करत नाही झिरो डिफ्लेक्शन दाखवत नाही. ठीक आहे. ज्यावेळेस झिरो डिफ्लेक्शन दाखवत त्यावेळेस काय करणार आपण त्याला ती जॉकी ज्या डिस्टन्स असेल ते डिस्टन्स आपण मेजर करणार. ते जे काही डिस्टन्स असेल ते डिस्टन्सला आपण म्हणूया समजा L1. म्हणजे आपण हा जो काही E2D जे काही डिस्टन्स असेल त्याला आपण L1 म्हणतोय. त्या सिच्युएशनमध्ये I बी द करंट इन द वायर अँड स्मॉल r बी द रेजिस्टन्स पर युनिट लेंथ असेल आज आपण कन्सिडर करूया. मग आता जो काही EMF असेल त्या सेलचा ते EMF किती असेल E1 इक्वल टू I इंटू R इंटू L1. ठीक आहे. कारण की आपण EMF डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ म्हणजे I इंटू R इंटू L1 असेल. म्हणजे त्याचा अर्थ काय की ॲज नो करंट फ्लोज थ्रू द सेल E1 द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस लेंथ ED इज इक्वल्स टू EMF ऑफ द सेल. म्हणजे याचा अर्थ काही त्या सिच्युएशनमध्ये कोणत्याही प्रकारचा करंट फ्लो होणार नाही. म्हणजे त्याचा अर्थ जो काही पोटेन्शियल डिफरन्स असेल EDच्या अक्रॉस हा कसा असेल EMF ऑफ सेल एवढा असेल. त्यानंतर आता आपण नेक्स्ट करणार की विदाउट चेंजिंग द करंट इन द वायर ओपन द की K1. काय केलं आपण आता की K1 काय केली ओपन केली आणि की K2 काय करणार आपण क्लोज करणार. मग आता ज्यावेळेस K2 क्लोज होईल त्यावेळेस काय होईल पुन्हा आपण काय करणार हा जो काही जॉकी तो जॉकी काय करणार आपण मूव्ह करणार. म्हणजे ज्यावेळेस आपण जॉकी मूव्ह करणार पुन्हा ज्यावेळेस तुमचा गॅलनोमीटर झिरो डिफ्लेक्शन दाखवेल त्या सिच्युएशनला जी काही लेंथ असेल ती काय करायची मेजर करायची. मग आपण असं कन्सिडर करू ती जी काही लेंथ असेल ती असेल तुमची E इंटू D1 दॅट इज L2. ओके. मग आपल्याला E2चे इक्वेशन मिळेल म्हणजे EMF असेल तुमचा I इंटू R इंटू L2 इक्वेशन नंबर 2. मग आता इक्वेशन 1 इक्वेशन 2 डिवाइड केले तर आपल्याला मिळेल बघा E1 अपॉन E2 इक्वल टू I इंटू R इंटू L1 अपॉन I इंटू R इंटू L2. म्हणजेच E1 अपॉन इक्वल टू काय मिळेल L1 अपॉन L2. म्हणजे हे इक्वेशननी बाय नोईंग द व्हॅल्यू ऑफ L1 अँड L2 वी कॅन कम्पेअर द EMF ऑफ टू सेल. म्हणजे समजा आपल्याला एका सेलचं EMF दिलेला असेल तर दुसऱ्या सेलचं EMF हे आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. तर हा झाला तुमचा पोटेन्शियोमीटरचा पहिला यूज. तर त्याचा एक दोन प्रॉब्लेम आहे ते आपण स्टडी करूया. मग तुम्हाला लक्षात येईल की प्रॉब्लेम त्याच्यावर कसा विचारला जाईल म्हणून. मग क्वेश्चन आहे रेजिस्टन्स ऑफ अ पोटेन्शियोमीटर वायर is 1 ohm per meter. Resistance of potentiometer wire is 1 ohm per meter. A cell of EMF 1.8 volt balanced at 216 centimeter on this potentiometer. Calculate the current through the wire and also calculate the balancing length for a cell of EMF 1.5 volt on the same potentiometer. दोन क्वेश्चन तुम्हाला विचारलेले करंट विचारले आणि आपल्याला बॅलन्सिंग लेंथ विचारलेली. मग आपण बघा R दिलं तुम्हाला 1 ओम पर मीटर, E1 दिला 1.08 व्होल्ट, L1 दिला 216 सेंटीमीटर, कन्वर्जिंग करून घेतलेला 216 मीटर, E2 दिला 1.5 व्होल्ट. आपल्याला विचारलं करंट आणि लेंथ ऑफ L2 कॅल्क्युलेट करायची. मग आपल्याकडे फॉर्म्युला बघा E1 इक्वल टू I इंटू R इंटू L1. म्हणजेच I काय मिळेल आपल्याला E1 अपॉन R इंटू L1. E1 ची व्हॅल्यू 1.08 अपॉन 1 इंटू 2.16 मीटरमधली व्हॅल्यू घेतली आपण, आन्सर मिळालं 1.2. म्हणजे करंट फ्लो झाला तुमचा 0.5 अँपियर. मग आता जो का तुम्हाला करंट मिळालेला आहे
तर E2ची व्हॅल्यू किती तुमची I इंटू आर इंटू L2 म्हणजे तुम्हाला L2 मिळेल E2 अपॉन IR. तुम्ही जी काय IRची व्हॅल्यू ती आली तुमची 1.5, आयची व्हॅल्यू आली तुमची 0.5 इंटू आर तुमचा 1 ओम पर मीटर आहे म्हणजे 1.5 अपॉन 0.5 L2 मिळेल तुम्हाला 3 मीटर. मग आता हा प्रॉब्लेम तुम्ही करंटची व्हॅल्यू टाकूनही सॉल्व्ह करू शकता किंवा आपण जे काय कंपॅरिझनचा मेथड आहे त्याची पण आपण करू शकतो. E1 अपॉन E2 इक्वल टू L1 अपॉन L2 म्हणजे L2ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला E2 अपॉन E1 इंटू L1 म्हणजे 1.5 अपॉन 1.08 इंटू 2.60 दॅट इज 3 मीटर. हा प्रॉब्लेम जर का तुम्हाला फक्त लेंथसाठी विचारला असेल तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. पण इन केस जर का तुम्हाला करंट देऊन जर का विचारला असेल तर तुम्हाला या मेथडने प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल. तर अशा प्रकारे आपण पोटेन्शियोमीटरचा प्रिन्सिपल त्यानंतर त्याची युजेस आणि युजेसमधला आपण हाऊ टू कम्पेअर 2 EMF हा आपण टॉपिक स्टडी केला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इंटर्नल रेजिस्टन्स ऑफ सेल आणि त्यानंतर कंपॅरिझन बिटवीन 2 सेल काय करणार आपण स्टडी करणार आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबूया. थँक्यू.